आज आपण साबुदाण्याचे अतिशय खुसखुशीत तोंडात विरघळतील असे पापड बनवतोय। तर एकदा हे पापड केल्यानंतर वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकतात आणि करायला खूपच साधे सोपे आहेत। तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात। साबुदाण्याचे पापड करण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। तर हा एका भांड्यात घालूया आणि आता या साबुदाण्याला धुवून घ्यायचे। तर पाणी घालून चांगलं हाताने चोळून धुवायचे आणि धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया। साबुदाण्याच्या थोडंसं वर राहील इतपत पाणी घालायचे। तर साधारण पाव इंच वर इतकं पाणी मी घातलेलं आहे। असं पाणी घातलं म्हणजे एवढं पाणी घातलं की साबुदाणा एकदम छान भिजतो। आता किमान 6 तास किंवा मग तुम्ही हा साबुदाणा रात्रभर सुद्धा भिजवत ठेवू शकता। तर मी रात्रभर भिजवत ठेवला होता। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता साबुदाणा मस्त भिजलेला आहे। चमच्याने मोकळा करून घेऊया। हातात घेतला तर एकदम असा मोत्यासारखा दिसतोय, छान भिजलेला पण आहे। दाबून पाहूया। असाच साबुदाणा भिजवून घ्यायचा। आता इथे मी एक भांडं घेतलंय, यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय। तर 1 कप साबुदाण्यासाठी 6 कप पाणी घ्यायचंय। तर मी ज्या कपाने साबुदाणा घेतला होता त्याच कपाने पाणी घेतेय। तुम्ही कुठल्याही पेल्याने भांड्याने ही मापं घेऊ शकता। म्हणजे ज्या भांड्याने साबुदाणा घ्याल त्याच भांड्याने पाणी घ्यायचंय। फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की 1 कपसाठी 6 कप पाणी वापरायचंय। आता हे भांडं मी गॅसवर ठेवलंय, याला चांगलं उकळून घ्यायचंय। तर इथे पाण्याला आता छान खळखळ अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद करूया आणि हे पाणी खाली काढून घेऊया आणि लगेच आता यामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे। तर फार वेळ करायचा नाही, पाणी छान गरम असतानाच यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। तर आता मी सगळा साबुदाणा घातलाय, एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि लगेच यावर झाकण ठेवायचं आहे। म्हणजे या पाण्यामध्ये हा साबुदाणा छान फुलून येतो। आता हे झाकून असंच आपण रात्रभर ठेवूया, म्हणजे 10 ते 12 तास ठेवायचं आहे। आता 12 तास झाले आहेत। तर तुम्हाला दिसत असेल साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि एकदम मोठा झालाय। तर आता मिक्सरच्या भांड्यात घालून याला आपल्याला फिरून घ्यायचंय। मिक्सरवर एकदम असं बारीक मी फिरून घेतलंय, यामध्ये साबुदाणा अजिबात राहिलेला नाही। तर असं मी 3 वेळेस याला फिरून घेतलंय। 3 बॅचेसमध्ये हा साबुदाणा फिरून घेतलेला आहे। यामध्ये आता मीठ घालायचंय। तर साधारण छोटा 1 चमचा मी मीठ घातलंय। छान याला मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मीठ एकत्र करून घ्यायचंय। तर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, असं झालेलं आहे। आता लगेच पापड घालायचे। तर मी बाहेर अंगणात हे पापड घालून घेतेय। बाजेवर मी हे पॉलिथिन ठेवलंय, त्यावर चमच्याने हे पीठ घालायचं आणि थोडंसं पसरवायचंय। जास्त याला पसरवायचं नाही, कारण हे वाळल्यानंतर पातळ होतात। हे पापड अगदी भराभर घातले जातात। कोणी मदतीला नसेल तरी अगदी एकट्याने सुद्धा सहज घालता येतात। तर मी एकटीनेच आज हे सगळे पापड घातले आहेत। 1 कप साबुदाण्यामध्ये साधारण 100च्या वर पापड तयार होतात। खूप पातळ आहेत, त्यामुळे खायला एकदम खुसखुशीत लागतात। तर आता सगळे पापड इथे घालून झालेले आहेत। छान 2 ते 3 दिवस याला उन्हात वाळून घ्यायचंय। तर आता 2 दिवस मी हे पापड उन्हात वाळून घेतलेत। तसे पातळ असल्यामुळे खूप लवकर वाळतात। तर एकदम मस्त असे हलके झालेत, दिसायला खूप पातळ दिसतायत, ट्रान्सपरंट झालेले आहेत। तर आता तळून पाहूया। तेल तूप काहीही ज्यामध्ये तुम्ही तळून घेणार आहात ते चांगलं गरम करून घ्यायचं। नंतर गॅस कमी करायचा आणि पापड घालायचा। एकदम मस्त असा फुलून आला आहे। जितका पापड जास्त फुलून येतो तितका खायला एकदम खुसखुशीत लागतो, अगदी तोंडात विरघळतो। वाळल्यानंतर एखाद्या डब्यात बरणीत भरून ठेवायचे। वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकतात। तर दर उन्हाळ्यात मी हे पापड बनवत असते। माझ्या मुलींना सुद्धा खूप आवडतात, कारण अगदी पातळ असल्यामुळे खुसखुशीत होतात आणि तोंडात विरघळतात। उपवासाच्या दिवशी रसासोबत तुम्ही खाऊ शकता।
तर अवश्य बनवा आणि केल्यानंतर किती प्रमाणात केले आणि कसे झाले ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.